तर बातमी येते भंडाऱ्यामधून। भंडाऱ्यात अवकाळी पावसानं भात पिकाचं मोठं नुकसान केलंय। पावसामुळे कापणीला आलेलं भात पीक जमीनदोस्त झाल्याची बघायला मिळतंय। भंडाऱ्याच्या 7ही तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी चांगला चिंतेत आहेत। तर घेतलेलं कर्ज कसं फेडायचं हा शेतकऱ्यांसमोर आता प्रश्न आहे। सलग 3 दिवस हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यात वर्तवली होती। त्या अनुषंगाने काल सायंकाळच्या सुमारास मोठा वेगात जो आहे वाऱ्यासह पाऊस आला आणि त्यामुळे जे आहे मोहाडी तालुक्यातील निलज बुजुर्ग या गावातील धान जे आहे पूर्णतः आडवे झालेले पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे शेतीचे येथे नुकसान झालेले आहे आणि भंडारा जिल्ह्यात कालपासून 3 दिवसापर्यंत आहे वादळी वाऱ्याची शक्यता आणि पावसाची शक्यता जी आहे हवामान खात्याने वर्तवली होती। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात इथे पाऊस झालेला आहे आणि या वादळी वाऱ्यामुळे जे आहे पूर्ण धान जे आहे कापणीस आलेले धान जे आहे आडवे झालेले पाहायला मिळत आहे। कर्जाचे डोंगर काढून हे शेती पिकवली होती आणि आजच्यात आता आलेला घास जो आहे तो या अवकाळी पावसाने हिरावून नेला। त्यामुळे तात्काळ शासनाच्या वतीने जे आहे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।